स्वामीजींना तो मदत करू शकला होता. निदान त्याने स्वतःची कल्पना तरी अशी करून घेतली होती. तो वेगळा होता म्हणून वाचला, असं स्वामीजींचा अनुमान होता. मागचाही एक प्रसंग त्याला आठवला. जानोरीकरांच्या घरात घडलेला. मल्ला महाराजांच्या आदेशाप्रमाणे तो वरच्या मजल्यावरच्या सर्व खोल्यांत अंगारा कुंकून जिन्यावरून खाली येत होता, तेव्हा मागच्या खोलीत त्याला खुर्च्यांवर बसलेले दाभाडे आणि रासने दिसले होते. पण त्याच्यावर शारीरिक हल्ला झाला नव्हता. हल्ल्याचा प्रयत्नही झाला नव्हता. त्यातला वेगळेपणा हेच त्याचं कारण असू शकेल का? त्यांना त्याच्यावर हल्ला करताच येत नव्हता. त्याला अशी काही खास इम्युनिटी होती का? आणखी एक आठवण. मोहनला ओसाड आणि अंधाऱ्या बंगल्यात प्रकाश आणि त्या प्रकाशात भिंतीवर नाचणाऱ्या लहान मोठ्या सावल्या दिसल्या होत्या. त्याला मात्र काहीही दिसलं नव्हतं. त्याच्या वेगळेपणामुळेच त्याची नजरबंदी होऊ शकत नव्हती. आता तरी त्याच्या हाती फक्त ही एकच सत्यता होती. त्याच्यावर कोणत्याही मार्गाने प्रभाव पडू शकत नव्हता. पण याला काही मर्यादा होती का? कोणत्या मर्यादेपर्यंत तो सुरक्षित राहू शकत होता? त्याची चाचणी घेण्याचं साधन अगदी नजीक होतं. समोरचा जानोरीकरांचा, आता सनशाईन ग्रुपचा झालेला रिकामा बंगला. त्याची हिंमत असली तर तो त्याच्या धैर्याचा कस लावू शकत होता. मनसुखानींना भर दिवसा सकाळच्या उन्हात कितीतरी माणसं हजर असताना 2-3 भयानक अनुभव आले होते. त्या घरात जे काही दबा धरून बसलं होतं, त्याला समोर जायची बळवंताची हिंमत होती का? केव्हा तरी एकदा याचा सोक्षमोक्ष व्हायलाच हवा होता. मग आत्ताच का नको? रात्रीचे 11 वाजून गेले होते. वर्दळ थांबली होती. सर्वत्र सामसूम झाली होती. तो बरोबर काहीही नेणार नव्हता. संरक्षण असेल तर ते मनाचंच होतं. संघर्ष होणार असेल तर तो मानसिक अमूर्त पातळीवरच होणार होता. द्रव्य हे माध्यम असेल, पण शक्तीचा स्तोत्र मनातच होता. जर असला तर त्याने स्वतःची फसगत केली नसेल तर, किंवा होऊ दिली नसेल तर. बळवंत हलकेच घराच्या बाहेर पडला. हवेत किंचित गारवा होता. इतर वेळी ही हवा आल्हाददायक वाटली असती, पण या क्षणी तो हे विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचं सारं लक्ष समोरच्या रिकाम्या अंधाऱ्या बंगल्यावर होतं. सुदैवाने मनसुखानींनी बंगल्याचे सर्व प्रवेश बंद करण्याची आपली कल्पना अजून अंमलात आणली नव्हती. नाहीतर मनात असूनही त्याला त्या जागेत प्रवेश मिळाला नसता. म्हणजे प्रवेश करताच आला नसता. त्याने रस्ता ओलांडला. एक वार डावी उजवीकडे नजर टाकून रस्ता रिकामा आहे याची खात्री करून घेतली आणि गेटवर चढून आत उडी घेतली. बुटांचा टप आवाज झाला. तेवढाच काय तो. छातीत धडधड व्हायची ती झालीच नाही. परत पूर्ववत झाल्यावर तो मोठ्या दारापाशी गेला आणि त्याने दाराला हलकेच धक्का दिला. जरा वेळाने आणखी जोराने धक्का दिला. दार बंदच राहिलं. मग अर्थात मागचं दार, जे मोहन आणि त्याच्या मित्रांनी धक्के देऊन उघडलं होतं ते. अर्थात तसंच मोडक्या अवस्थेत असणार. दुरुस्ती कोण करणार? तो विचारही कोणाच्या मनात आला नसेल. घराला वळसा घालून बळवंता मागच्या बाजूस आला. समोर गुडूप अंधार होता. दार बंद होतं का उघड होतं हेही दिसत नव्हतं. त्या अभद्र जागेत पाऊल टाकण्याआधी त्याने पुन्हा एकदा मनाशी विचार केला. हा शहाणपणा होता का? का हे मूर्खपणाचं अविचारी साहस होतं? स्वतःशी त्याने काही एक अंदाज बांधला होता, पण प्राणांची बाजी लावण्या इतका तो पक्का होता का? त्याला समजत होतं, वेळच त्याचा शत्रू होता. तो जितका जास्त वेळ इथे घुटमळत बसेल, तितकं हे काम जास्तीत जास्त कठीण होत जाणार होतं. पण त्याचीही चारी बाजूनी कोंडीत झाल्यासारखी झाली होती. कुठे वळायचं हेच त्याला समजत नव्हतं. मदतीसाठी कुणाकडे वळला तर साक्षात मृत्यूलाच आमंत्रण देण्यासारखं होतं. खऱ्या अर्थाने तो एकटा होता आणि त्याची ती काही समस्या होती, ती त्याला एकट्यालाच सोडवायची होती. तो जाणून होता समोरच्या घरात धोका आहे, पण आता दुसरा मार्गच राहिला नव्हता. एकदा का तो त्या अंधाऱ्या दारातून आत गेला की कदाचित पुन्हा बाहेर येऊ शकणारच नाही. या आयुष्याला, या जगाला कायमचा परका होईल. नानांची पुन्हा भेट नाही, आईची नाही, त्या नीलाचीही नाही. काळजात कशी कळ उठली. डोळ्यांना अक्षरशः पाणी आलं. क्षणभर खरोखरच मोह झाला की पुढे जाऊच नये, या कड्याच्या टोकावरून परत फिरावं. पण नाही. तो भित्रा पळपुटेपणा झाला असता. ती त्याची हार झाली असती. नाही, कदाचित या जय विजयाच्या आत्मविश्वासाच्या संकेतांनाच या नव्या भीतीत खरं महत्त्व असेल. हात पुढे करून त्याने पुढं चालायला सुरुवात केली. खाली पायांना पायरीचा स्पर्श झाला. 2 पायऱ्या. पुढे हातांना काहीच लागत नव्हतं. दुसरी पायरी चढल्यावर त्याने हात दोन्ही बाजूंना पसरले. हातांना दाराची चौकट लागली, म्हणजे दार उघडलं होतं. शेवटची पायरी चढून त्याने त्या घरात प्रवेश केला.
अगदी नकळत त्याने डोळे घट्ट मिटून घेतले होते. शरीर आतल्या आत गच्च आवळून घेतलं होतं. 5 सेकंद गेले, 10 गेले, 15 गेले, काहीही झालं नाही. आघात नाही, प्रहार नाही, काहीही नाही. ही खोली रिकामीच होती का? याच खोलीत मोहनला प्रकाश दिसला होता. भिंतीवर वेड्या वाकड्या नाचणाऱ्या लहान मोठ्या सावल्या दिसल्या होत्या. डावी उजवीकडे होताना भिंती लागत होत्या. डावी उजवीकडेच कुठेतरी बटन किंवा बटनांचं पॅनल असलं पाहिजे. हात भिंतीवरून फिरवताच डाव्या हाताला बटन लागलं. त्याने बटन दाबलं पण दिवा लागला नाही. कदाचित बल्ब गेला असेल. कदाचित मेन स्विच बंद केला असेल. कारण काहीही असो, दिवा लागला नव्हता हे खरं होतं. या शक्यतेचा विचार करूनच त्याने बरोबरच टॉर्च आणली होती. तो आता खिशातून काढला आणि शिलगावला. आसपासच्या गुडूप अंधारात तो प्रकाश अक्षरशः डोळे दिपवणारा होता. काही क्षण त्याची नजर कामच करीत नव्हती. या 3-4 सेकंदात त्याला अर्धवट दिसलं की खोलीच्या मध्यभागीच पांढुरक्या रंगाचं एखाद्या हुप्प्या वांदरासारखं काहीतरी बसलं होतं. प्रकाशाचा झोत पडताच काहीतरी घाणेरडा आवाज काढून ते धडपडत मागे सरलं आणि अंधारात गेलं. घरात इतरत्र खुडबुडीचे आवाज येत होते. कदाचित हेच अंधारात कडमडत गेलं असेल किंवा आणखीही काही असतील. छातीत रोखून धरलेला श्वास स्फोटकासारखा बाहेर पडला. टॉर्च धरलेला हात अक्षरशः थरथर कापत होता. त्यातल्या त्यात एकाच गोष्टीने मनाला जरासा धीर येत होता. जे काही त्या अंधाऱ्या खोलीत अंग दडपून बसलं होतं त्याने बळवंतावर हल्ला केला नव्हता. उलट तेही प्रकाशातून अंधारात गायब झालं होतं. वास्तविक रात्रीच्या शांततेत बळवंताच्या पावलांचा आवाज खासच त्याच्या कानावर गेला असणार. पण बळवंताचं येणं त्याला अनपेक्षित होतं. यातही बळवंताचा काही वेगळेपणा होता का? की त्याच्या हालचाली त्यांच्या जाणीवेपलीकडे राहाव्यात? तर्क करावे तेवढे थोडेच होते. खरे कोणते आणि खोटे कोणते याची शहानिशा लवकरच होणार होती. पुन्हा एकदा शरीराचा आणि मनाचा तोल सावरला. टॉर्चचा प्रकाश त्याने सर्व खोलीवरून फिरवला. खोली रिकामी होती. मग प्रकाश समोर टाकला. समोर लहानसा बोळ होता आणि मग बाहेरच हॉल होता. ज्या हॉलमधूनच वरच्या मजल्याकडे जिना जात होता. हॉल रिकामा होता. साफसफाई केलेली नव्हती. जानोरीकरांचा मृतदेह इथून हलवल्यावर मागे साफसफाई कोण करणार? मग तर कोणी घरात पायसुद्धा टाकला नसेल. हॉलमधून एक दार मागे जात होतं. स्वयंपाकघर, एक कोठीघर, एक लहानशी खोली, सर्व रिकाम्या. आणि अर्थात आता वरचा मजला. तो जिन्याच्या पायथ्याशी आला. इथेच म्हणे ते जानोरीकर कोसळून पडले होते. त्याने नजर जिन्याच्या वरच्या भागाकडे टाकली आणि क्षणभर त्याला अगदी असा भास झाला की आपण आपलं प्रतिबिंबच पाहत आहोत. पण नाही. तो जर जिन्याच्या वरच्या पायरीवर असेल तर त्याला जिन्याच्या पायथ्याशी उभा असलेला बळवंता कसा दिसेल? क्षणभर ते चित्र समोर आलं होतं आणि मग लगेच ते विरघळून गेलं. जणू काही क्षण मात्र त्याची अस्मिता द्विधा झाली होती आणि वरच्या उंचीवरून स्वतःकडे खाली पाहत होती. मन भरकटायला लागल्याच्या तर त्या खुणा नव्हत्या ना. त्याला विलक्षण सावध राहायला हवं. तो जिन्याची एक एक पायरी चढायला लागला. वरती परत कसला तरी खुडबुडीचा काहीतरी कडमडल्याचा आवाज आला. दृश्य फसवं होतं तसा आवाजही फसवा असू शकेल. तो वर चढतच राहिला. शेवटच्या पायरीवर पोहोचेपर्यंत त्याची अगदी दमछाक झाली. मनावर ताणच इतका विलक्षण होता. कठड्याचा आधार घेऊन तो तिथेच काही क्षण उभा राहिला. दोन्ही बाजूंना खोल्या होत्या. दारं उघडी होती. एकाएकी खोलीत टॉर्चचा प्रकाश फिरवताच दिसत होतं खोली रिकामी आहे. शेवटी ती शेवटची लहानशी खोली, ज्या खोलीत छोट्या अरुणने सतरंजा आणि जाजम यांच्याखाली स्वतःला लपवलं होतं. त्या खोलीत टॉर्चचा प्रकाश जोत पडला. भिंतीपाशी तो सतरंजा, जाजम, दोरवे यांचा ढीग पडलाच होता. बळवंता टॉर्च फिरवणार होता पण अगदी शेवटच्या क्षणी त्याला वाटलं त्या ढिगात काहीतरी थरथर दिसली. आतापर्यंतचा ताण, आतापर्यंतची जीवाची उलघाल, छातीतली धडधड सारं काही एकवटून आलं. त्याच्या शरीराचा संतापाने भडका उडाल्यासारखा झाला. साल्या! एक शिवी हाडसून बळवंता सपाट्याने पुढे गेला. त्याच क्षणी त्याला असंही वाटलं की बळवंता आपल्या अंगावर धावून येत आहे. पण एव्हाना इतकी गती आली होती की थांबणं अशक्यच होतं. 2 पावलात तो त्या ढिगापाशी पोहोचला. 3रं पाऊल म्हणजे लाथ होती. त्या ढिगावर जोराने हाणलेली. एखादं कारंज उडावं तसं तो जाजम, दोरवे, सतरंजा यांचा ढीग वर उसळला. बळवंताला टॉर्च फोकस पाडता आला नाही. पण त्याला असं पाहिल्यासारखं वाटलं की गुडघ्याच्या उंचीचं काहीतरी एका सतरंजीखाली लपून काहीतरी घाणेरडा आवाज करीत लढथळत खोलीतून बाहेर गेलं. त्या लढथडण्याचा आवाज कितीतरी वेळ येत होता आणि मग शांतता झाली. आवेगाचा क्षण गेला होता. आता प्रतिक्रिया आली होती. प्रखर आणि तीक्ष्ण.
शरीर थरथर कापत होतं. चेहऱ्यावरून मानेवरून घाम निथळत होता. डोळे उघडे होते पण नजर काम करीत नव्हती. हातापायातल्या संवेदना गेल्यासारखं वाटलं होतं. टॉर्च दोन्ही हातांनी धरून त्याने छातीपाशी आणला. टॉर्च पडला, घरंगळत गेला आणि विझला तर पाय तरी काम करतील का नाही शंकाच होती. भिंतीलाच टिकून तो हलके हलके वळला आणि पावलं पावलं करीत खोलीबाहेर आला. त्याला काय पाहायचं होतं ते त्याने पाहिलं होतं. आता या शापित घराबाहेर आणि सरळ घरी. त्याच्याच हातापायांचा नीट राहतो की नाही याबद्दल तो साशंक होता. धैर्याची भरती येऊन गेली होती. आता अहोटी लागली होती. आता जर काही वेडावाकडा प्रसंग गुदरला तर कठीण होणार होतं. पण तो बोळाने पुढे आला. पायरी पायरी करीत खाली हॉलमध्ये आला. वळून मागच्या दाराकडे निघाला. दाराबाहेर पडेपर्यंत वाटेत काही अडथळा आला नाही. पण त्याने दाराबाहेर पाऊल टाकलं. मात्र मात्र घरातली सर्व दारं दान दान आवाज करीत उघडझाप करायला लागली. बळवंता खोलीत येऊन बसला होता. रात्रीचे 12:30 वाजून गेले होते. पण झोपेचा विचारही मनात नव्हता. जे काय घडलं होतं त्याने मन आणि शरीर दोन्ही इतकं उत्तेजित झालं होतं की झोप केवळ अशक्यच होती. त्याने एक अविचारी साहस केलं होतं. त्याने काय सिद्ध केलं होतं? कदाचित अविचारी म्हणता येईल पण ते आवश्यकच होतं. त्या घरात काहीतरी अमानवी वावरत आहे याचा काही पुरावा हवा असला तर तो आता मिळाला होता. पण त्या वास्तूत का? त्या वास्तूला काही खून, आत्महत्या, अकाली मृत्यू असा शोकांतिकेचा काही इतिहास नव्हता. तेव्हा त्या वास्तूचा उपयोग केवळ एका सोयीची जागा म्हणून केला जात होता. त्याची कल्पना झाली होती तसा तो इम्यून नव्हता. त्याच्याही दृक्श्राव्य संवेदना प्रभावाखाली येऊ शकत होत्या, चाळवल्या जाऊ शकत होत्या. पण त्यातून तो सही सलामत बाहेर आला होता, येऊ शकला होता. त्याच्यावर कोणताही हल्ला झाला नव्हता. ते अशक्य खास नव्हतं. सर्व घराची दारं दणादणा आपटणारी, त्या सतरंजा जाजम दोरवे यांचा खूप जड ढीग कापसासारखा हवेत उडवणारी शक्ती प्रकांड खास होता. बळवंताचं शरीर एखाद्या कचकड्याच्या बाहुलीसारखं चुरमडून टाकण्याची ताकद त्या शक्तीत खासच होती. पण त्याला स्पर्शही झाला नव्हता. तेव्हा काही अंशी तो सुरक्षित होता पण एका अनुभवाचं काही केला स्पष्टीकरण होऊ शकत नव्हतं. 2 वेळा त्याला दुहेरी संवेदना जाणवल्या होत्या. एकदा तो जिन्याच्या पायथ्याशी उभा असताना आणि एकदा तो त्या लहान खोलीत घुसत असताना. जिन्याच्या वरच्या तोंडाशी हजर असलेल्याला तो जसा दिसेल तसा तो त्याला क्षणमात्र दिसला होता. तसंच त्या जाजमांखाली असलेल्या एखाद्याला तो दारातून सपाट्याने आत येताना जसा दिसेल तसा तो त्याला क्षणभर दिसला होता. दुसऱ्या कोणाच्या तरी नजरेतून त्याने स्वतःला पाहिलं होतं. हे दुसरं कोण? त्या वास्तूत वावरणारं अस्तित्व? जणू काही परक्या प्रवेशासारख्या एखाद्या विद्येने बळवंताने क्षणभर त्याचीच जागा घेतली होती. किती विलक्षण कल्पना! त्या राक्षसी, हिंस्त्र, अमानवी, क्रूर शक्तीशी त्याचा हा मानसिक संबंध कसा येऊ शकेल? अग्नी आणि जल यांच्या इतके ते परस्पर विरोधी होते. पण काहीतरी स्पष्टीकरण आवश्यक होतं. अकारण काहीही घडत नाही आणि आतापर्यंतच्या सर्व घटना एकमेकांशी संबंधित असतील तर काळेसरांच्या हकीकतीचा विचार करायला हवा. 15-16 वर्षांपूर्वी ती घटना घडली असेल किंवा आजच घडली होती. हॉस्पिटलमधून बागेपर्यंत पोहोचलेला अवशेष. पण तो अवशेष म्हणजे त्याचाच मेंदूतून कापून काढलेला फिटस. इथेच कुठेतरी तो आणि तो जानोरीकरांच्या बंगल्यातला अघोरी अमानवी आविष्कार या दोघांमधल्या दुव्याच्या निर्मितीची किल्ली दडली होती का? पण त्यांच्या दोघांच्यात काही दुवा असलाच तर त्याचं नवल का वाटावं? शेवटी तो कापून काढलेला भाग, त्याचाच मांसाचं मांस, त्याच्याच रक्ताचं रक्त. पण केवढा तरी मोठा पण. तो ट्यूमर त्याच्या मेंदूत होता तोपर्यंत जिवंत होता, शरीराच्या इतर अवयवांसारखा. कापून बाहेर काढल्यावर त्याचा रक्तपुरवठा, ऑक्सिजन पुरवठा तोडला गेला होता. त्याला फॉर्मिलिनसारख्या कोणत्या तरी द्रावणात बुडवलं होतं. आपण जाणतो तसं जीवन त्या अवशेषात राहिलेलंच नसणार. मग त्या अवशेषाची अशी हलवाहलव करणारी शक्ती होती तरी कोणती? त्या शक्तीने हॉस्पिटलमधल्या एका नर्सला तो स्पेसिमेन जार घेऊन रात्रीचं या ओसाड वास्तूच्या झाडात यायला लावलं आणि काहीतरी बारीकशी ठेच लागून तो जार अंधारात भिरकवला गेला. खळखळत फुटला. ती नर्स भानावर येऊन निघून गेली. तेव्हा त्याच जागी जेव्हा हा जगदीश हजर झाला. मग ही गोष्ट 15-16 वर्षांनंतर का घडलेली असेना? तेव्हा या जगदीशला त्या मागच्या भूतकाळातल्या क्षणी नेण्यात आलं.
त्याच्या करवी तो अवशेष त्या ओसाड इमारतीत कोणाच्या तरी हाती सोपवण्यात आला. म्हणजे 15-16 वर्षांपूर्वीच्या रात्री जी गोष्ट व्हायची राहून गेली होती ती आता पूर्ण करण्यात आली होती. तरीही बळवंताचं आयुष्य पाहता ही गोष्ट 15-16 वर्षांपूर्वीच झाली होती. मग या विचित्र स्वप्नांचा, दुर्घटनांचा उद्रेक आत्ताच का व्हावा? जणू काही त्याच्यासमोर एक जिगसॉ पझल पसरलेलं होतं आणि त्यातले काहीच तुकडे तो जुळवण्यात यशस्वी झाला होता. सर्व तुकडे आपापल्या जागी बसल्याशिवाय चित्र पूर्ण होणार नाही आणि त्याला अर्थही येणार नाही. त्याच्या आयुष्यात गेल्या वर्षभरात अशी काही घटना घडली होती का की जिचा एखाद्या ट्रिगरसारखा परिणाम झाला होता? समजा तो अवशेष त्या जुन्या ओसाड इमारतीत पोहोचवला गेला. कशासाठी? हा भाग वेगळा होता. तिथे असं काहीतरी झालं का की ज्यामुळे त्यांची 15-16 वर्षाची तंद्री म्हणा, समाधी म्हणा, स्थितप्रज्ञता म्हणा ती भंगली. काळे सर, त्यांच्याकडेच ही माहिती मिळू शकेल. आधीच त्यांना एक अनुभव आलाच होता. बळवंताचा त्या अवशेषाशी संबंध त्यांना माहिती होता. त्याची चौकशी त्यांना अनाठाई खासच वाटणार नाही. सकाळी 8 वाजताच बळवंता काळे सरांच्या घरी गेला. बाहेरच्याच खोलीत काळे सर वर्तमानपत्र चाळत बसले होते. बळवंताला पाहताच ते म्हणाले, "अरे तुम्ही? या ना, या बसा." बळवंत त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसला. "आणखी एक चहा आण ग बाहेर." काळे सरांनी बसल्या जागेवरूनच ऑर्डर दिली. "अहो, आता चहा?" या बळवंताच्या शब्दांकडे त्यांनी लक्षही दिलं नाही. "हं, काय काम काढलं आहे सकाळी सकाळी?" "काळे सर, तुमचं ते हॉस्टेल आहे ना या इमारती संबंधात." "हां, विचारा काय?" "म्हणजे संस्थेच्या ताब्यात ती इमारत केव्हा आली? तिथे काही रिनोव्हेशन म्हणा, नवीन बांधकाम म्हणा केलं का?" "ही माहिती काय सहज मिळेल की?" "नाही, खरी माहिती ही हवी होती. जर तिथे काही रिनोव्हेशन केलं असेलच तर त्या कॉन्ट्रॅक्टरचा नाव पत्ता हवा होता." काळे सरांची मुलगी चहाची कपबशी घेऊन बाहेर आली. चहाचा कप हातात घेता घेता बळवंता म्हणाला, "ही माहिती मला हवी आहे. याचं कारण सांगतो. त्या जगदीशने त्याचा अनुभव सांगितला ना. बिल्डिंगमध्ये काम करणाऱ्यांना बिल्डिंगमध्ये, आसपास, आतल्या माळ्यावर असं काही सापडलं का विचारायचं होतं. अहो, या बिल्डर्सचे लोक रोज अशा जुन्या इमारती पाडत असतात. नाहीतर आणखी एखादा मजला जोडत असतात. तसं हे काम छोटंच आणि 1.5-2 वर्षांपूर्वी झालेलं. तुम्हाला खरंच वाटतं त्यांना काही आठवेल?" मनातला खरा विचार बळवंताने बोलून दाखवलाच नाही. ज्या दिशेने त्याचे विचार चालले होते तसा एखादा प्रकार खरोखर असेल तर त्या कामगारांना जन्मात तो विसरता येणार नाही. असा काहीतरी अनुभव आला असणार त्याची खात्री होती. "काळे सर, आपण प्रयत्न करून पाहायचा?" आणि मग तो जरा हलक्या आवाजात म्हणाला, "काळे सर, तुम्हाला माहीत आहे तो जगदीश खोटं बोलत नव्हता. तुम्ही स्वतःही त्या फुटक्या बाटलीचा तुकडा पाहिलेला आहे. नेहमीपेक्षा इथे काहीतरी वेगळं आहे असं मला राहून राहून वाटतं. दुसऱ्या एखाद्याला सांगायला गेलो असतो तर त्याचा विश्वासच बसला नसता." "राईट. तुम्हाला आमचं हायस्कूल माहिती आहे." "हो." "1च्या सुमारास या. तेव्हा छोटी सुट्टी असते. वर सरळ टीचर्स रूममध्ये आलात तरी चालेल." "काय?" "काळे सर तुमचे आभार मानायला हवेत." "आभार कसले हो? अगदी साधी गोष्ट आहे. आणि खरं सांगायचं तर मलाही जराशी उत्सुकता आहेच की." "ठीक आहे. मी एकला तुम्हाला भेटतो." आपल्या शोधाच्या नादात बळवंताने स्वतःशी घेतलेली शपथ त्याच्या आठवणीतही राहिली नव्हती. यापुढे कोणाचीही मदत घ्यायची नाही. कदाचित त्याला वाटलं असेल ही नावपत्ता सांगणं म्हणजे अगदी क्षुल्लक गोष्ट आहे. काळे सरांना तो नावपत्ता सहज सापडला होता. कोणी पाटोळे नावाचा पेटी कॉन्ट्रॅक्टर होता. त्याचा नावपत्ता काळे सरांनी बळवंताला दिला होता. पण त्यांची उत्सुकता त्यांना गप्प बसू देत नव्हती. मधल्या सुट्टीपर्यंत मधले 2 तास रिकामेच होते. बळवंता गेल्या गेल्या काळे सरांनी हॉस्टेलची वाट धरली. आपण कशासाठी जात आहोत, तिथे आता काय दिसणार आहे, कशाचाही विचार त्यांच्या मनात येत नव्हता. नेहमीपेक्षा जरा जास्तच घाईने ते पावलं टाकत होते. बाहेरच्या गेटपाशी रखवालदार नाही हे पाहून त्यांना बरंच वाटलं. नाहीतर त्यांच्या भेटीची विनाकारण चर्चा झाली असती.
आपल्याला कुणी पाहण्याच्या आतच इमारतीत शिरायची काळे सरांना इतकी घाई झाली होती की आसपास त्यांचं नीट लक्षच नव्हतं. नाहीतर त्यांच्या ध्यानात आलं असतं की अंगणाची साफसफाई केलेली नाही. सगळीकडे धूळ, कागद, काटक्या, कचरा पडलेला आहे. त्यांच्या हेही ध्यानात आलं असतं समोरची इमारत ओसाड आणि पोरकी आहे. भिंतीचा रंग झडलेला, दारा खिडक्यांचा रंग विटलेला, जोत्यापाशी रान गवत माजलेलं, भिंतीच्या गिलाव्याचे धलपे पडलेले. शेवटची 3-4 पावलं टाकता टाकता एकदम अंधारून आलं. काळे सरांनी आतपाय टाकला तेव्हा रात्रीची वेळ झाली होती. शाळेतून आपण 1:30 वाजता निघालो एवढं त्यांना आठवत होतं. मग इथे रात्र कशी झाली? त्यांची नजर खोलीवरून फिरली. छतापासून एक वायर लोंबकळत होती. तिच्या शेवटाचा विना शेडचा धुळीने माखलेला बल्ब होता. सर्वत्र पिवळट प्रकाश पडला होता. रात्रीची वेळ. खरं तर खाटांवरून मुलं झोपलेली असायला हवी होती. मुलं झोपलेली होती. भिंतींना लागून सतरंजा होत्या, त्यांच्यावर झोपलेली होती. सर्वांनी डोक्यावरून पांघरून घेतलेली होती. जरा अनैसर्गिकच. काळे सरांना तर एखाद्या हत्याकांडानंतर मृतदेह कापडाखाली झाकून ओळीने मांडून ठेवतात तशाच एखाद्या वर्तमानपत्रातल्या फोटोची आठवण झाली. पण हे मृतदेह नव्हते. त्यांच्यात हालचाल सुरू झाली होती. हातपाय हालायला लागले होते आणि चेहऱ्यावरची आवरणं निघत होती. पण कसले चेहरे, कसली मुलं! जळलेले, भाजलेले, पाण्यात बुडून सुजलेले, अपघातात चेंदामेंदा झालेले चेहरे. ती मुलं आता त्यांच्या सतरंजावरून उठत होती. काळे सरांच्या दिशेने येत होती आणि हसत होती. काळे सरांच्या मनातला शेवटचा विचार हा होता, आपण इथे यायलाच नको होतं. त्या बळवंताने ढोक्याचा इशारा दिला होता.